श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्त असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आता बऱ्याच दिवसात मला अनेक कमेंट येत होते की ताई तुम्ही कर्जाविषयी खूप दिवस झाले रेमेडी सांगितलेल्या नाहीत किंवा काही नवीन रेमेडी असतील तर त्या सुचवा। तर अशाच काही लाल किताब आणि ज्योतिषशास्त्रीय उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे जे 100% कारागीर आहेत, पण त्याच्याबरोबर कष्ट हे आपल्याला करावे लागतील। प्रामाणिक कष्टच आपल्याला आयुष्यात पुढे नेऊ शकतात। फक्त त्याला एक जोड म्हणतो ना आपण की तो व्यवसाय खंड पडू नये किंवा नोकरीत पगार वाढ व्हावी, व्यवसाय वृद्धी व्हावी, यासाठी हे उपाय करायचे म्हणजे तुमची इन्कम वाढते आणि इन्कम वाढला की आपोआपच मग तुमचं कर्जही मिटू लागतं। इतके इफेक्टिव्ह हे उपाय आहेत। कधी कधी काय होतं, कमाई असून सुद्धा कर्ज फिटत नाही, म्हणजे कर्ज द्यायला पैसेच आपल्याकडून दिले जात नाही असंही बऱ्याचदा होतं, किंवा इन्कमच एवढा होत नाही की आपण त्यातून कर्ज कसं फेडायचं हेच आपल्याला कळत नाही। अशा वेळेस मी तुम्हाला 3 उपाय सांगणार आहे। तिन्ही उपाय सुद्धा करू शकता, तिन्हीतला 2, तिन्हीतला 1 सुद्धा उपाय तुम्ही करू शकता। 1 बाय 1 म्हणजे एक झाल्यावर एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता। आता सगळ्यात पहिला उपाय आहे, तुम्हाला काय करायचं आहे, आपण जेव्हा सकाळी कणिक मळतो त्यातला एक छोटा गोळा बाजूला काढायचा आहे आणि त्यात साखर मिक्स करायची आणि तो चांगला मळायचा आहे। आणि तुमच्या पोळ्या वगैरे करून झाल्या की तो जो गोळा आहे त्याचे बारीक 2-3 तुकडे करून एखादं तुमच्या घराच्या इथे जर मोठं झाड असेल जिथे खाली मुंग्यांचा वावर असतो, अशा मुंग्यांना तुम्हाला ते पीठ खाऊ घालायचे, म्हणजे तिथे ते टाकून यायचे। आपल्याला पाहायचं नाहीये की ते खातायत किंवा नाही। रोज त्यांच्या नावे हा उपाय तुम्हाला करायचा आहे। अगदी तुम्ही ओळीनं महिना 2 महिने उपाय करत राहा, कायमस्वरूपी केलात तरी चालेल। खूप सोपा उपाय आहे। एवढ्याशा एका छोट्याशा चपातीचा कणकेचा गोळ्यामध्ये साखर घालायची आणि फक्त ती आपल्याला मुंग्यांना खाऊ घालायची आहे। आता या उपायाने काय होईल तर तुम्हाला सांगते की हा लाल किताब मधला उपाय आहे, त्याच्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये बरकत येईल, समृद्धी येईल, पैसा वाढेल आणि पैसा वाढल्यामुळे आपोआपच तुमचं कर्ज कमी होईल। आता वळूया आपण दुसऱ्या उपायाकडे। दुसरा उपाय सुद्धा तितकाच रामबाण आहे। आपल्याला काय करायचं आहे, पानाचे, विड्याच्या पानाचे, खाऊच्या पानाचे म्हणजेच नागवेलीची 5 पानं घ्यायची आहेत। किती? 5 पानं स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आहेत। कुठल्याही शनिवारी तुम्ही हा उपाय करू शकता। प्रत्येक पानावर श्रीम म्हणजे श्रीवर टिंब, श्रीम आणि राम लिहायचं आहे। मधानी या बोटाने लिहू शकता, एखादी काडी घेऊ शकता, त्याने पण लिहू शकता। श्रीम राम असं तुम्हाला लिहायचं आहे आणि ही 5 पानं जी आहेत ती हनुमान मंदिरामध्ये द्यायची आहेत। हा उपाय ओळीने तुम्हाला जितके शनिवार करता येईल तितके शनिवार तुम्हाला करायचा आहे। पिरियड किंवा सुतक असेल तेवढे दिवस फक्त उपाय जे आहेत ते आपल्याला थांबवायचे आहेत। कणकेचा उपाय तुम्ही पिरियड मध्ये सुद्धा करू शकता। श्रीम राम लिहिलेले हे पत्त्याची पाने हनुमानाला चढवायची आहेत आणि शक्य झालं तर तिथेच बसून हनुमान चालीसा तुम्हाला म्हणायची आहे। या उपायाने सुद्धा आणि मारुतीरायाजवळ तुमची जी काही अडचण आहे पैशाबाबतची ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे। तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मारुतीराया हे चिरंजीवी आहेत आणि भक्ताच्या हाकेला ते त्वरित धावून येतात। तर या उपायामुळे सुद्धा तुमचा इन्कम वाढेल आणि तुमचं कर्ज तुमचं हळूहळू फिटण्यास मदत होईल। आता तिसरा आणि शेवटचा उपाय तुम्हाला सांगते। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला मंगळवारी रात्री थोडीशी एवढीशी चण्याची डाळ भिजवायची आहे। चण्याची डाळ सकाळी भिजवली, त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे, त्यामध्ये चिमूटभर हळद आणि 5 रुपयाचे 1 नाणे एवढ्या 3 वस्तू तुम्हाला एकत्र करून त्या तुम्हाला बुधवारी सकाळी पिंपळाच्या झाडाखाली ठेवून यायचा आहे। हा उपाय सुद्धा तुम्हाला किमान 21 बुधवार, 43 बुधवार किंवा मग तुम्हाला वाटेल तितके बुधवार, अगदी कायमस्वरूपी सुद्धा। काय खर्च आहे मला सांगा, फक्त हरभरा डाळ, 5 रुपयाचं नाणं आणि हळद इतकाच खर्च आहे। मात्र या उपायाने सुद्धा माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होईल आणि तुम्हाला आशीर्वाद देऊन तुमचं कर्ज हळूहळू करत फिटू लागेल। कर्ज कसं आहे, करोडोनं कर्ज असेल तर ते फिटायला थोडा वेळ लागेल, लाखोनं कर्ज असेल जरा लवकर संपेल।
हजारोचं कर्ज असेल लगेचच संपून जाईल, इतके हे प्रभावी उपाय आहे। असा मी दावा बिलकुलही करणार नाही की तुमचं करोडोंचं कर्ज 4 दिवसात उतरेल, 3 दिवसात उतरेल। बघा, आता कर्ज जेवढं मोठं आहे थोडासा वेळ लागू शकतो, पण तुम्ही वर्षानुवर्ष त्याच्यावर व्याज वाढत चालले किंवा त्याच्यासाठी तुम्ही खूप प्रयत्न करत आहात तरी फिटत नाहीये, असे कर्ज तुमचे फिटू लागतील। अजून एक जाता जाता उपाय सांगावासा वाटतो। प्रत्येक शनिवारी हा उपाय मी बऱ्याचदा आपल्या चॅनलवर सांगितलेला आहे। प्रत्येक शनिवारी कणकेच्या पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि नदी किंवा तलावाच्या ठिकाणी जायचं जिथं मासे असतात आणि याचे छोटे छोटे गोळे माशांच्या तोंडात जातील इतके छोटे गोळे बनवायचे आणि ते पाण्यात टाकायचे। जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम असं म्हणत तुम्हाला ते पाण्यात टाकायचे आहे। या उपायामुळे सुद्धा तुमचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग होतो आणि तुमच्या आयुष्यातली साडेसाती कमी होते आणि तुम्हाला भरपूर मेहनत करून त्याचे चांगले फळ सुद्धा मिळते। आता हे झाले उपाय। अशा काय वस्तू आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला कर्ज फिटण्यास मदत होईल? तर सगळ्यात पहिला आहे मनी मॅग्नेट ब्रेसलेट, क्रिस्टल ब्रेसलेट ज्याला आपण म्हणतो, हे जे माझ्या हातात आहे। मनी मॅग्नेट ब्रेसलेट तुमच्या आयुष्यातील कितीही मोठे कर्ज असेल तरी ते संपवण्यास नक्कीच मदत करेल। त्याचप्रमाणे फिरोजा ब्रेसलेट तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, सलमानच्या हातामध्ये जो फिरोजा असतो त्याला फिरोजा म्हणतात। या फिरोजा रत्नामुळे, त्याच्या ब्रेसलेटमुळे ते तुम्हाला चार्ज करून देण्यात येईल, त्याच्यामुळे सुद्धा तुमचं कर्ज भरपूर प्रमाणात फिटण्यास मदत होईल। फिरोजा, मनी मॅग्नेट, त्याचप्रमाणे पायराइटचा एक स्टोन मिळतो, त्या पायराइटच्या स्टोनमुळे सुद्धा तुमचं कर्ज खूप पटापटा संपायला मदत होईल। तर हे वस्तुरूपी पण तुम्ही घेऊ शकता। त्याचप्रमाणे श्रीयंत्र, रुद्रयंत्र, मेरुयंत्र हे सुद्धा, रुद्रयंत्र मेरुयंत्र नाही, श्रीयंत्र आणि कुबेर यंत्र या दोनमुळे सुद्धा तुमचं कर्ज फिटण्यास मदत होते। या सगळ्या वस्तू आणि स्फटिक माळ आणि रुद्राक्ष माळ, स्फटिक माळेवर केलेला माता लक्ष्मीचा जप प्रत्येक शुक्रवारी कमलात्मक मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध ओम श्रीम ह्रीम श्रीम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे। त्याचप्रमाणे श्रीम ब्रजी श्रीम ब्रजी श्रीम ब्रजी श्रीम ब्रजी श्रीम ब्रजी या मंत्राचा जप दिवसभरात जेवढ्या वेळा म्हणता येईल तितक्या वेळा करायचा आहे। शुक्रवारी या ठिकाणी गुलाबाचं अत्तर लावायचं आहे, दररोज लावलं उत्तम। गुलाबाच्या पाण्याने तुम्हाला आंघोळ करायची, म्हणजे गुलाब पाणी किंवा गुलाब अत्तर आंघोळीच्या पाण्यात घालायचं, गुलाबाच्या पाकळ्या आंघोळीच्या पाण्यात घालायचा, त्यानं तुम्हाला आंघोळ करायची आहे। थोडेसे वेलदोडे पाण्यात घालून उकळायचे आणि प्रत्येक शुक्रवारी ते पाणी आंघोळीच्या पाण्यामध्ये मिक्स करायचं आणि त्या पाण्याने आंघोळ करायची। इतके जादुई उपाय आहेत, तुम्हाला सांगते की तुमचं इन्कम खूप पटापटा वाढेल आणि तुमच्या आयुष्यामध्ये बरकत येण्यास मदत होईल। तर मी सांगितलेले जे ब्रेसलेट वगैरे वस्तू आहेत, त्याचप्रमाणे जुब्बू कॉइन पण आहे, 520चा राजा ज्याला म्हटलं जातं, तोही तुम्हाला व्यापार वृद्धीमध्ये खूप चांगला आहे। या कोणत्याही वस्तू तुम्हाला हव्या असतील तर खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर फक्त आणि फक्त व्हॉट्सअप करून ऑर्डर घ्यावी, तुमच्यापर्यंत 8 दिवसात ऑर्डर पोहोचली जाईल। तर आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। सुखी रहा, खुश रहा, आनंदी रहा, निरपेक्ष आयुष्य जगा, कर्म चांगले ठेवा, नियत चांगली ठेवा, चारित्र्य साफ ठेवा। ह्या सगळ्यांनी तुमच्या आयुष्यामध्ये खूप मदत होईल। आता अजूनही तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कृपया जाता जाता एक लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। भेटूया नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत पुन्हा एकदा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।